मुख्यमंत्र्यांकडून अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। सहकार सचिव आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत। किशोर कदम यांनी सोसायटीमध्ये सुरू असलेल्या गोंधळाची तक्रार केली होती। इमारतीच्या पुनर्विकासात बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या तक्रारीची दखल घेतलेली आहे। ट्विट करत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात। सहकार सचिव आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत अभिनेते किशोर कदम हे जोडलेले आहेत। किशोर सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आपण या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीची आता मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आता अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। काय नेमकी तुमची तक्रार आहे, काय नेमकी आपण विनंती केलेली आहे? मी सगळ्यात आधी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दखल घेतल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। मी तक्रार केली होती की आमची इमारत ही एसआरए खाली म्हणजे 31B 32B जे झोपडपट्टी विकसन जे असते कायदा त्याच्या खाली विकसित करण्याचा घाट कमिटी मेंबर्सना अंधारात ठेवून त्यांची दिशाभूल करून करण्याचा प्रयत्न पीएमसी आणि बिल्डरने केलेला आहे। मला असं ऐकिवात आलेलं आहे की पीएमसीए जो आमच्याकडे येत होता, रेडियस नावाची कंपनी आहे आणि तेजस शहा नावाचा माणूस आम्हाला तिकडे भेटायला नेहमी यायचा, मीटिंग मध्ये नेहमी बसायचा। मला असं कळलंय, माझ्या ऐकिवात आलंय की त्या काही वर्षापूर्वी त्याला 1-1.5-2 वर्षाची अटक झालेली होती। माझ्या असं ऐकिवात आलेलं आहे की त्याने बीएमसी चे खोटे शिक्के तयार करून घेतले होते। मी असं ऐकलंय की सिव्हिल एव्हिएशनच्या इमारतीच्या संदर्भात गडबडीच्या संदर्भात त्याला अटक झालेली होती आणि त्याचं काम करण्याचं लायसन्स त्याच्या कंपनीचं रद्द करण्यात आलं होतं आणि आता तो दुसऱ्याच्या लायसन्सवर काम करतो आहे आणि एवढे ज्या लोकांची कुटुंब याच्यामध्ये अफेक्ट झाली आहेत त्यांनी खरं तर एकत्र येऊन समोर येऊन बोलायला पाहिजे माझ्यासारखं। तर एवढे सगळे घोटाळे करूनही त्याच्याबद्दलची शिक्षा भोगून आल्यानंतरही तो माणूस जर सामान्य माणसांची दिशाभूल करून एवढा मोठा घोटाळा पुन्हा बिल्डरच्या मदतीने करू पाहत असेल तर त्याची पुन्हा एकदा सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे। कारण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा पुनर्विकसनाच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची माणसं जर घुसलेली असतील तर सामान्य माणसांच्या जगण्याला एक वेगळं वळण लागू शकतं, परिणाम होऊ शकतो, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात, त्यांचं अर्ध आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। म्हणून मी हा मुद्दा उठवतोय। तर तेजस शहा या माणसाची रेडियस कंपनीची खूप गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी अशी माझी मागणी आहे। जी नक्कीच। आपण म्हणतो पुनर्विकास म्हटल्यानंतर सामान्य माणसाचा हा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि अशा वेळेस आता एक कवी, एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून आपण हा आवाज उठवताय। आपल्याला सुद्धा अनेक जे आपले सहकारी आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी साथ देताना पाहायला मिळतात। आपलं घर धोक्यात आहे असं म्हणून आपण या ठिकाणी आता आवाहन करत आहात, त्या संदर्भात काय सांगाल? मला असं वाटतं की मुंबईमध्ये खूप ठिकाणी ही अशी कामं चालली आहेत आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे खूप लोक इफेक्ट होतात आहे त्या सगळ्यांनी। आणि जे ऑलरेडी झालेले आहेत तेजस शहा सारख्या माणसाच्या कामांमुळे त्यांनी समोर येऊन आता बोलण्याची वेळ आलेली आहे। आणि डीएन म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंट नावाचं जे डॉक्युमेंट असतं ते आधी एक बनवलं जातं आणि नंतर बदललं जाऊ शकतं। पीएमसी आणि बिल्डर यांच्या संगनमताने ते वेगळंच बनवलं जाऊ शकतं आणि वेगळ्याच गोष्टी तिकडे येऊ शकतात। त्याने क्लॉजेस असेही टाकले होते की जे एकदा आमची इमारत पाडल्यानंतर आमच्या आमच्या बिल्डिंगच्या सदस्यांपैकी कोणीही तिथे पाहायला येऊ शकत नाही की कुठलं काम चाललंय, कुठवर काम चाललंय किंवा कुठल्याही सदस्याने जर ऑब्जेक्शन घेतलं तर पर डे 50,000 रुपये त्याला दंड करण्यात येईल अशी विचित्र विचित्र कलम त्याने त्याच्यामध्ये टाकलेली होती, जी सरळ माझ्यासारख्या माणसाला घाबरवण्यासाठी टाकली होती। तर अशी कलम टाकण्याचं धैर्य
सामान्य माणसाच्या संदर्भात असे बिल्डर्स आणि अशी पीएमसी जर करत असेल, तर मूर्खांच्या मेजॉरिटी समोर माझ्यासारख्या माणसाला हार पत्करावी लागते. त्याच्या संबंधात काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून सुद्धा मी हा आवाज उठवतो आहे. मी दाव्यानिशी सांगू शकतो की मी कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर काही मागणी करत नाहीये. मी संपूर्णपणे कायद्याचा, डीएचा आणि वकिलांची सल्ला मसलत करून आवाज उठवतो आहे. आणि हा जो डी आहे याच्यातल्या खूपशा गोष्टी इल्लीगल आहेत. आमचे स्वतः आमचे ऍडव्होकेट प्रदीप कदम हे तिथून निघून गेलेले आहेत. ते म्हणाले अशा प्रकारचे कलम असलेला डीए मी साईन करणार नाही, मला तुमचे पैसे सुद्धा नकोत. एक स्वतः वकील जर असा हे करत असेल आणि नंतर आमच्या गांभीर्याने लक्षात आल्यानंतर हे असं होत असेल, तर अशा लोकांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे असं माझं म्हणणं आहे. जी नक्कीच, धन्यवाद. आपण आमच्यासोबत चर्चा केली आणि आपली या संदर्भात प्रतिक्रिया दिली यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.